नमस्कार, आपल्यासोबत काही वारकरी आहेत. आपण त्यांच्यासोबत काही संवाद साधणार आहोत. तर आपण काही प्रश्न विचारून त्यांची काय उत्तरे ते जाणून घेणार आहोत. नमस्कार बाबा, कुठून आलाय तुम्ही? आम्ही कसारे कागल. कसारे, तुम्ही कुठून आलाय बाबा? मडगाव. तुम्ही मुरगुडवरून आलात. किती वर्ष झालं तुम्ही वारी करताय? आता 30 वर्ष 35 वर्ष झाली. 35 वर्ष वारी झाले. कधी वारी चुकली आहे का? 35 वर्ष नाही कवाच आमची चुकलेली नाही. आम्ही कायम येतोय. कायम येताय तुम्ही? कायम. तुमचं नाव काय आजी? माझं नाव आनंदी शिवाजी माने भडगाव. गाव भडगाव माझं. दरवर्षीच्या वारी आणि या वर्षीच्या वारीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? काय फरक जाणवला म्हणजे यंदा जास्त लोक आहेत. जास्त एकदम सोहळा भरपूर, पंढरीची माणसं भरपूर. लोकांमध्ये जास्त प्रमाण म्हणजे जास्त उत्साह आहे या वर्षी जास्त देवाचा उत्सव आहे माणसांना. 4-5 हजार रुपये खर्च येतोय गावाकडे जायपर्यंत प्रत्येक माणसाला. त्यातनं कोण कमी करेल काय होईल, पण थोडं आहे. या वर्षी सरकारनं अशी काही विशेष व्यवस्था केली का दरवर्षीपेक्षा? होय. काय मोफत तिकीट केलेलं आहे सरकारनं. तुम्हाला प्रवासामध्ये काय विशेष म्हणजे असं काय जाणवलं का? विशेष व्यवस्था केली? विशेष नाही, नुसतं आपलं मोफत तिकीट आहे. हो, एसटीचं तिकीट मोफत दिलेलं आहे. प्रवास करताना तुम्हाला काय असं म्हणजे त्रास झाला का पावसाचा? नाही काय त्रास व्हायला. व्यवस्थित झालं. व्यवस्थित झालं. एक्स्ट्रा वेळेला सोडलेले आहेत. बरं, तुमच्या शब्दात वारी म्हणजे काय, याचा अर्थ काय तुम्ही सांगता? म्हणजे आपल्या जन्माचीच वारी, हीच देवाला अगदी प्यारी, म्हणूनच आम्ही करतो वारी. काय माहिती आहे, देवाचा अवकुळपणा बघूनच आपण 4 झाडं निघावत म्हणून देवाला येत आहोत. चांगलं देवाकडे येताना म्हणजे तुमचं काय मागणं असतं का? कशा म्हणजे काय बघते? मला चांगला ठेवा देवा, हेच देवान काम करून खायचं, चांगलं ठेवावं वारीला, असंच तुझ्या यावं, तुझी अगदी आम्हाला सगळ्या आनंदी ठेवा असं आमचं. सगळ्यांनी चांगलं राहावं हीच विचार प्रार्थना मागते. तुम्ही तुमच्यासोबत कोण आले? तुमच्या माझा घरात धीर आलाय. तुमच्यासोबत कोण आले? हे 2 जण आले. तुमचं नाव काय काका? शामराव पटेल. किती वर्ष झालं तुम्ही वारी करताय? आम्ही 10 वर्ष झाले येतोय ह्या वारीला. तुम्हाला वारीमध्ये असा काय अनुभव आलाय का? काय भक्तिमय अनुभव काय आलाय? असं नाही, काय नॅचरल जे आपल्या ह्याच्यात जे आपल्या अपेक्षा ठेवलेल्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत, म्हणून आम्ही येतो इकडे. विठ्ठलाचं दर्शन गेल्यावर काय समाधान काय वाटतं? कशा प्रकारे वाटतं आता आम्ही घेणार आहे दर्शन. आता वाटतच आहे. जीवाचं पारणं फिटतं. जीवाचं पारणं फिटतं विठ्ठलाचं दर्शन घेतल्यावर आणि विठ्ठलाला पाहिल्यावर, रुक्मिणीला पाहिल्यावर. हेच. धन्यवाद.